We acknowledge the concerns of our students regarding the recent examination. A thorough and transparent investigation is already underway. फ्रेंड्स, जर तुम्हाला वाटत असेल की आजची ही पिढी फक्त रील्स बनवण्यात आणि टाइमपास करण्यात व्यस्त आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 ते 22 वर्षाच्या मुलांनी सरकारला थेट झुकवलंय. एकदम सॉलिड आहात तुम्ही जेनझी, ज्याचा विचार आम्ही मिलेनियल्सने कधी केलाच नाही आणि हा विचार करायची हिंमतही केली नव्हती, ते तुम्ही आज प्रत्यक्षात करून दाखवलं. आम्ही ऑफिसमध्ये बॉसला बोलताना 100दा विचार करतो. तिकडे यांनी सरकारला फक्त प्रश्न विचारला नाही, तर त्याचे उत्तरही खेचून आणलंय. या जनरेशनला आपण काय काय नाही बोलायचो. आळशी आहेत, काही करत नाहीत, अजिबात सिरियस नाही. पण त्या जनरेशनने ते करून दाखवले जे कोणाला जमले नाही. आम्ही मिलेनियल्स फक्त बदलाशी भाषा बोलायचो, पण सिस्टमच्या भीतीने शांत बसायचो. आपल्याला काय करायचंय असे म्हणून पुढे निघून जायचो. पण जेनझीने दाखवून दिले की सिस्टम चुकते तर प्रश्न विचारायचा नाही, तर सिस्टमला उत्तर द्यायला भाग पाडायचं. आज यांच्या या जिद्दीमुळे आणि चिकाटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःचा राजीनामा दिला. तर झाले असे की गेले 36 दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवर पीसफुल प्रोटेस्ट सुरू होते. त्या आंदोलनात सर्वात मोठ्या प्रमाणावर जेनझीने आपली उपस्थिती लावली. त्या प्रोटेस्टची मुख्य मागणी होती पेपर लीकची अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सुरुवातीला सगळ्यांना वाटले जेनझी आहेत, 4-5 दिवस प्रोटेस्ट करतील आणि कंटाळून गप्प निघून जातील. पण मात्र यांनी हा लढा 1 महिन्यापेक्षा जास्त काळ धरला. मध्ये काही क्षण आले जेव्हा वाटत होते की आंदोलन थोडे हलके पडते, पण त्याचवेळी सोनम वांगचुक यांची एंट्री झाली. त्यांनी थेट जाहीर केले की जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार. उपोषणाचे सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेले, पण जसे दिवस वाढत होते आणि सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडत होती, तसा संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सोनाक्षी सिन्हा, प्रकाश राज, रघु, विशाल ददलानी यांसारखे अनेक सेलिब्रिटीज आपला सपोर्ट दाखवू लागले. हळूहळू जो प्रोटेस्ट फक्त मुलांच्या वाटत होता तो संपूर्ण देशभर पसरला. या प्रोटेस्टला मॅनेज करत होते CJP लीडर अभिजित तिक्के, गौरव दास, आशुतोष रंका आणि विजेता दहिया यांनी हे आंदोलन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सांभाळले. सरकार जेव्हा ऐकत नव्हती तेव्हा सोनम वांगचुक आणि टीमने देशाला एक आव्हान केले की मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं. बड़े बुजुर्ग नेतागण आकर मुझे, मेरी हालत कुछ ऐसी भी नहीं है कि मैं 2-4 दिन में मर जाऊं. 20 जुलाई को बहुत से सांसदों के साथ आप सब आइए, हजारों की संख्या में हम सब मिलके इस मुद्दे को संसद के हवाले करेंगे. जर सरकार आपले म्हणणे ऐकत नसेल तर आपण सगळे मिळून 20 जुलै 2026 सकाळी 9 वाजता संसद भवनाकडे शांतपूर्ण मोर्चा काढूया. सोनम यांच्या या आव्हानाला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला आणि शेकडो लोक यात सहभागी होण्यास तयार झाले. पण इथेच सरकारने आपली पहिली आणि सर्वात मोठी चूक केली. अनुराग कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जुलै सकाळी 9 वाजता दिल्ली पोलिसांची एक टीम आली आणि त्याने हेल्थचं कारण देऊन सोनम वांगचुक यांना तिथून जबरदस्ती उचलून घेऊन गेली. CJP लीडरच्या मते सरकारला वाटले होते की सोनम वांगचुक नसतील तर आंदोलन लगेच संपून जाईल, पण इथे सगळं गणित चुकलं. त्यांच्या या एका चुकीमुळे आंदोलन अजूनच पेटून उठले. हॉस्पिटलमध्ये सोनम यांच्या पत्नीला सुद्धा त्यांना भेटून दिले जात नव्हते. जेव्हा भेटायला दिले तेव्हा फोन येऊ दिला नाही, मेडिकल रिपोर्ट्स दिले नाही. पण सोनम वांगचुक यांच्या पत्नीने स्पष्ट केले की सोनम अजूनही उपोषणावर ठाम आहे आणि 20 जुलैचा मार्च तसाच राहील. या दरम्यान जंतर मंतरवर लोकांची प्रचंड गर्दी जमू लागली होती. सोनम यांच्या जागेवर अभिजित तिक्के हे स्वतः उपोषणाला बसले आणि सलग 3 दिवस उपोषण करत राहिले. आणि मग आला तो दिवस जो भारताच्या इतिहासात ब्लॅक मंडे म्हणून ओळखला जाईल. 19 जुलैच्या मध्यरात्रीपासूनच जंतर मंतरवर लोकांची गर्दी वाढू लागली. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, पालक, शिक्षक जंतर मंतरवर येत होते. ज्यांना येणे शक्य नव्हते ते सोशल मीडियावरून सपोर्ट करत होते. दिल्लीसोबतच मुंबई, पुणे, गुजरात, कोलकाता, पटना, बिहार अशा अनेक ठिकाणी मोर्चे सुरू झाले. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतरचे हे कदाचित सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होते.
लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आले. CJPच्या लीडर्सने आवाहन केले की हे आंदोलन पूर्णपणे शांततेत होईल, कोणीही हिंसा करणार नाही. एका बाजूला आंदोलक मुले होती, ज्यांच्या एका हातात फूल तर दुसऱ्या हातात संविधान होते, आणि दुसऱ्या बाजूला ती सरकारी व्यवस्था होती, ज्यांच्या हातात होते लॉ अँड ऑर्डर मेंटेन राखण्याची जबाबदारी. मोर्चा खूप शांततेत पुढे निघाला. यावेळी इंडिपेंडेंट मीडिया आणि इन्फ्लुएन्सरला खरे श्रेय दिलं पाहिजे, ज्यांनी या आंदोलनाचे बारकावे जगासमोर आणले, जे मेनस्ट्रीम मीडियाला जमले नाही, किंवा आपण असे बोलू शकतो जे करायचे त्यांनी धाडस दाखवले नाही, ते ग्राउंड झिरोवर जाऊन यांनी करून दाखवले. सार्थक गोस्वामी, समदेश, KK क्रिएट, पिंच न्यूज, पिक TV, हर्ष अशा अनेक स्वतंत्र पत्रकारांनी हे आंदोलन घराघरात पोहोचवले. आणि मग आला प्रोटेस्ट मधला तो सर्वात भयानक क्षण, जिकडे सरकार आणि दिल्ली पोलिसांनी त्यांची दुसरी आणि सर्वात मोठी चूक केली, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज. तुम्ही सोशल मीडियावर तो खूप व्हिडिओ पाहिले असते. 3 पोलीस मिळून एका मुलाला मारत होते, एका आईवर लाठीचार्ज होतोय, मेल ऑफिसर महिलांवरती लाठी उचलतात. सगळं चित्र अतिशय भीषण होते. कोणाची डोकी फुटली, कोणाच्या हाताला, कमरेला, पाठीला गंभीर दुखापती झाला. या सगळ्या फक्त तरुण विद्यार्थी नव्हते, तर कित्येक 60 ते 70 वर्षांची आजी आजोबाई होते, जे आपल्या नातवंडांचे भविष्य वाचवण्यासाठी तिथल्या रणरणत्या उन्हात उभे होते. पोलिसांनी जेव्हा लाटा उचलल्या तेव्हा या मुलांनी स्वतः पुढे येऊन त्या म्हाताऱ्या माणसाला आणि मुलींना पाठीमागे ढकलले आणि स्वतःच्या पाठीवर लाटा झेलल्या. लोक फक्त जीव वाचवण्यासाठी पळत सुटले होते. काही जण स्वतःचा जीव वाचवत होते, तर काही जण जखमीला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होते. याच वेळी संसद भवनात मान्सून सत्र सुरू होते. विरोधी पक्षाने थेट विद्यार्थी आंदोलनाचा आणि लाठीचार्जचा मुद्दा सभागृहात उचलून धरला. शेवटी गोंधळामुळे त्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले. हे सगळं सुरू असताना युनियन मिनिस्टर JP नड्डा आणि CJPचे स्पोक्सपर्सन आशुतोष रंका आणि सौरव दास यांच्यात बैठक झाली. त्यांनी 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर ठेवल्या. पहिली मागणी, सोनम वांगचुक यांची तत्काळ सुटका. नीट पेपर लीकमुळे ज्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केली त्यांच्या पालकांना आर्थिक मदत, आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. याशिवाय हे आंदोलन मागे हटणार नाही असे स्पष्ट सांगण्यात आले. आंदोलनाचा तो दिवस कसा तरी संपला. रात्री सगळे पुन्हा जंतर मंतरवरती आले. प्रोटेस्ट पुन्हा शांततेत सुरू झाले. पण याच वेळी ह्या मुलांना खऱ्या अर्थात सपोर्टची गरज होती, कारण दिवसभर त्यांनी जे सहन केले होते त्याने बहुधा कोणाचाही धीर खचला असता. पण हे कॉक्रोच आहेत, आणि कॉक्रोच बिंग कॉक्रोच कसले दमतात आणि कसले काय. हे पोरं तिथेच ठाम उभे राहिले. तिथे जमलेल्या लोकांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत संपूर्ण देशातून येऊ लागली. ज्याला जसे जमेल तशी मदत येत होती. कोणी ऑनलाईन ॲपवरून फूड डिलिव्हर करत होतं, कोणी औषधे, तर कोणी मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स पाठवत होते. या प्रोटेस्टची सर्वात मजेशीर बाजू माहिती आहे काय? कोट्यावधी रुपये खर्च करून जेव्हा IT सेल एखादे ठराविक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत होते, तेव्हा हे जेनझी अवघ्या 5 मिनिटात मीम ट्रेंड्स आणि डार्क ह्युमर घेऊन यायचे की समोरच्याचा नरेटिव्ह 5 सेकंदात हवेत उडून जायचा. IT सेलला कळलेच नाही की ज्या सोशल मीडियाच्या मैदानात ते लढत होते त्या सोशल मीडियाला हे जेनझी पूर्णपणे पिऊन बसलेत. आणि ह्यांच्या पोस्टरची क्रिएटिव्हिटी भाई एक नंबर. 30 जुलै गेला, 21, 22, 23, 24 जुलै आले तरी जंतर मंतरवरची गर्दी कमी होत नव्हती, आणि देशभरातून विरोध वाढतच होता. शेवटी 24 जुलैच्या रात्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग हे स्वतः सोनम वांगचुक यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी मागण्यांवर पूर्णपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि सोनम यांचे उपोषण सोडवले. सोनम यांनी उपोषण सोडल्याची बातमी येताच आंदोलकांमध्ये आनंदाची लाट पसरली. CJPच्या लीडरने Xवर पोस्ट टाकून त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर BJP नेता आणि CJP स्पोक्सपर्सन मध्ये बैठक झाली. त्यात 2 मागण्या लगेच मान्य झाल्या. नीट पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांना आर्थिक मदत, आंदोलनादरम्यान ज्या मुलांवर केसेस दाखल झाल्या होत्या किंवा ज्यांना अरेस्ट केले होते त्यांच्यावरच्या सर्व कारवाई मागे घेणे. तिसरी मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत, पण सरकारने ह्यावर विचार करण्यासाठी वेळ मागितला. पण शनिवारी 25 जुलैला ती ऐतिहासिक बातमी आली. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. कन्फर्मेशन मिळताच गेल्या महिनाभरापासून रस्त्यावर लढणाऱ्या विद्यार्थ्यांचा आनंद कमळात मावत नव्हता. गेल्या 12 वर्षात जे घडले नव्हते ते जेनझीने करून दाखवले होते. जी सरकार म्हणत होते की आम्ही राजीनामे घेत नाही, त्या सरकारकडून त्याने राजीनामा घेऊन दाखवला. त्यांनी आपल्या सगळ्यांना एक मोठा धडा शिकवला. स्वतःसाठी उभे राहा. कोणी ऐकणार नाही तरी उभे राहा.
लोक म्हणतील की हे होणार नाही, तरी ठामपणे उभे राहा. वेळ अशी येईल की जेव्हा सगळे तुमच्या विरोधात असतील, पण हार मानू नका. आणि मग तो क्षण येईल जेव्हा तुम्ही करून दाखवाल आणि जे काल तुमच्या विरोधात होते ते आज तुमच्या पाठीशी उभे राहतील. मला काय वाटतं, या जेनजीच्या जिद्दीने आणि आंदोलनाने देशातील तरुणांना एक नवीन मार्ग दाखवलाय का? तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला या मुलाच्या संघर्षाचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांसोबत शेअर करा.